नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा टॉपिक असणार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या अंतर्गत योजनेमध्ये नवीन सुधारणा केली आहे त्यांनी. कारण की आता योजनेमध्ये आता खूप सारे असे घोटाळे होत आहेत. त्याप्रमाणे त्यांनी आता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे हे बंद केलेले आहे. आता तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे आणि आपल्याला कुठे भरायचा आहे ही संपूर्ण माहिती या GR मध्ये त्यांनी दिलेली आहे. तर आपण संपूर्ण GR तुमच्यासमोर मी आता सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला आता फॉर्म भरून घ्यायचे, आपले कोणाकडून भरून घ्यायचे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर आपल्याला संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता, हा जो GR आहे, लेटेस्ट GR असणार आहे हा लाडकी बहीण योजनेचा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत हा GR असणार आहे मित्रांनो. ओके, हा जो GR आहे मित्रांनो, दिनांक 6 सप्टेंबर 2024 लेटेस्ट GR आहे हा तुमच्यासाठी. तर चला मग आता पुढे आपण बघून घेऊया. आता इथं प्रस्तावना. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांना निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ओके, त्या अंतर्गत त्यांनी काय इथे सांगितले, आता शासन निर्णय 2/9/2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता आलेली आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत तुमची नोंदणी इथं चालू असणार आहे. तुम्हाला इथं जे आता सप्टेंबर महिन्यामध्ये जे फॉर्म भरणार त्यांना 4,500 रुपये भेटणार आहे. ओके, दर तीन महिन्याचे एका 3 महिन्याचे भेटणार आहे आपल्याला एका खट्टे. ओके, या योजनेमध्ये अंतर्गत यापूर्वी 11 प्रायोगिक व्यक्तींचा अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. ओके, म्हणजे 11 प्रायोगिक म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या जे तुम्हाला सांगतो आता मी. सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके मित्रांनो, आता इथं अंगणवाडी कडूनच तुम्हाला आता फॉर्म भरायचा असं त्यांचं सांगण्यात आलेलं आहे. ओके, अंगणवाडी महिलाकडूनच तुम्हाला इथं फॉर्म भरायचा आहे. इतर सगळं त्यांनी इथं आता बंद केलेले आहे, शासनाचा निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास इथं संदर्भात दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत संदर्भातील शासन निर्णय 12/7/2024 व 25/7/2024 नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका समूह संघटना, त्याच्यानंतर इथं एवढ्या जणांना, इथे त्यांनी 11 जणांना दिली होती अथॉरिटी भरण्यासाठी. जसे की बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटन, CRP, त्यानंतर MSRL, माहवीम, त्यानंतर मदत कक्ष प्रमुख, त्यानंतर सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू केंद्र, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आपले सरकार केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. परंतु आता काय झालंय, आता शासन निर्णयामध्ये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकार्यकृतचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहे. म्हणजे तुम्ही इथे समजू शकता मित्रांनो, आता त्याने डायरेक्ट इथे लिहिलेलं आहे फक्त आता अंगणवाडी सेविकाकडूनच तुम्ही आता फॉर्म भरू शकता. बाकीच्यांचे सगळ्यांकडून रद्द केलेले त्यांनी फॉर्म भरण्यासाठी आता. ओके, त्यांच्याकडून तुम्ही फॉर्म भरला पण तुमचा फॉर्म रद्द होऊन जाईल मित्रांनो. ओके, सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेवामार्फतच अर्ज स्वीकारण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. तर आपल्याला फक्त आणि फक्त आता अंगणवाडी सेविकांकडून इथं फॉर्म भरून घ्यायची आहे आपल्या सप्टेंबर महिन्यामध्ये मित्रांनो. ओके, तर आता तुमच्यासाठी तर चांगली ऑपॉर्च्युनिटी, तुम्हाला कुठेही फॉर्म भरायला जायचं नाही, जायचं तिथं फ्रीमध्ये फॉर्म भरून घ्यायचा अंगणवाडी महिलामधून. आता खूप साऱ्या जणांचे ते अप्रूव्हल पण झालेले आहे. सप्टेंबर महिन्यात काही थोडेफारच लोक बाकी, तर काही येतं गर्दी पण नाही अंगणवाडीमध्ये पण. आता जे पण थोडेफार लोक बाकी असतील, ते महिला बाकी असतील, त्यांना तिथे जाऊन फॉर्म भरून घ्यायचा आहे. बाकी कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही, लक्षात ठेवायची गोष्ट. ओके, हा GR आलेला लेटेस्ट GR आहे मित्रांनो. तर सदर हा निर्णय तुमच्यासाठी आता हाच निर्णय मान्य राहणार आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत. तरी सदर शासन निर्णय 5/9/2024 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो. ओके,
अशा पद्धतीने हा जी आर आहे. तर संपूर्ण आपल्या महिलांना जी आर ची माहिती द्यायची आहे. आता कुठेही ऑनलाईन फॉर्म भरायला जायचं नाही ना, कुठेही कोणाकडे फिरायचं नाही. फक्त अंगणवाडी महिलांकडे जायचं आणि आपला फॉर्म भरून घ्यायचा लवकरात लवकर. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पण काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करून ठेवा. आणि लेटेस्ट जी आर आहे 6 सप्टेंबरचा मित्रांनो. ओके. आणि माझ्या ऑफिशियल चॅनल लिंक पण दिलेली मी व्हॉट्सअप ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप अँड टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन जायचं. तिथं मी संपूर्ण माहितीचे योजनेचे व्हिडिओ सेट करत असतो. ओके. त्यानंतर आता असे सारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. डेली असे आपण व्हिडिओ बनवत असतो. चला तर मग आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.